हॅलो मित्रांनो, जर तुम्ही जॉब शोधत असाल तर Naukri.com हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण IT मध्ये जास्तीत जास्त ज्या व्हॅकन्सीज आहेत आणि जे पण जॉब प्रोफाईल अपडेट्स वगैरे असतील ते Naukri.com वर जास्त येतात आणि रिक्रुटरचे जे पण कॉल्स वगैरे असतात ते नोकरीवरती जास्त येत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माझी प्रोफाईल दाखवणार आहे की तर कसे दररोज 8 ते 10 कॉल्स रिक्रुटरचे येतात आणि त्या पण दररोजच्या जे ऍक्शन्स असतात म्हणजे ईमेलच्या वगैरे त्या ऍक्शन जे आहेत ते कसे असतात आणि जी पण प्रोफाईल आहे ती पूर्ण प्रोफाईल मी तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे त्या अकॉर्डिंग तुम्ही पण तुमची प्रोफाईल बनवू शकता. आणि आजकाल जर तुम्ही पाहत असाल तर नोकरी सोडली तर अनेक दुसरे प्लॅटफॉर्म्स आहेत, तिकडे पण तुम्ही इझिली जॉब प्रोफाईल वगैरे फाइंड करता. पण IT मध्ये वगैरे जर जॉब शोधत असाल तर नोकरीवरून जास्त रिक्रुटरचे कॉल वगैरे येत असतात आणि तिथून तुम्ही इझिली तुमच्या डिटेल्स वगैरे शेअर करून इंटरव्ह्यू वगैरे शेड्यूल होत असतात. तर सिम्पली तुम्हाला मी माझी स्क्रीन शेअर करतोय आणि माझी प्रोफाईल शेअर करतोय, तर तुम्ही त्या अकॉर्डिंग तुमची जी प्रोफाईल आहे ती तुम्ही बनवू शकता. तर मी सध्या .NET डेव्हलपर म्हणून काम करतोय आणि ऑलमोस्ट 5.5 इयरचा एक्सपिरियन्स आहे. तर त्या अकॉर्डिंग मी प्रोफाईल बनवली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण माझी प्रोफाईल आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे प्रोफाईल जी आहे तुमची ती 100% कंप्लीट पाहिजे. जर तुमची प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल तर तुम्हाला रिक्रुटरचे ऍक्शन्स येत नाही. कारण रिक्रुटर जेव्हा फिल्टर लावतो त्यावेळेस ज्या पण प्रोफाईल 100% कंप्लीट असतील त्याच फक्त रिक्रुटरला शो होत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही अप्लायसाठी ट्राय करत असाल तेव्हा तुमची प्रोफाईल 100% असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे माझ्या केसमध्ये 100% आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला प्रोफाईल परफॉर्मन्स दिसेल. इथे तुम्ही डायरेक्टली सर्च परफॉर्मन्स क्लिक करायचं आहे. इथे सर्च परफॉर्मन्स क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रोफाईल नोकरी प्रोफाईलचा जो ऍक्टिव्हिटी लेवल आहे ती तुम्हाला दिसेल. आता इथे माझ्या केसमध्ये हाय आहे, म्हणजे इथे टिप्स म्हणजे जे पण ऍक्टिव्हिटी वगैरे दररोज होतात त्याच्या अकॉर्डिंग ते प्रोफाईल असतं. जे प्रोफाईल हाय असणं इम्पॉर्टंट आहे आणि हे जे प्रोफाईल आहे त्या हाय प्रोफाईल वरून तुम्हाला समजेल की तुमचे जे प्रोफाईल वरती दररोज ऍक्शन्स वगैरे होत असतात रिक्रुटरचे जास्त असतात. आणि ते जे प्रोफाईल आहे ते बेसिकली कोणत्या क्रायटेरियावरून हाय होत असतं, तर बेसिकली इथे तुम्ही बघू शकता की रेग्युलरली लॉग इन टू युअर नोकरी अकाउंट. म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की नोकरीवरती जेव्हा तुम्ही नोकरीवरती जॉब वगैरे सर्च करत असतात त्यावेळेस तुम्ही दररोज नोकरी प्रोफाईल हे अपडेट केलं पाहिजे. त्यामध्ये एखादा चेंज वगैरे करून तुम्ही डायरेक्टली सिम्पली तो चेंज सेव्ह केला तरी चालेल किंवा एखादी टेक्नॉलॉजी स्किल जी आहे ती रिमूव्ह करून परत तीच ऍड केली तरी नोकरी जी आहे तुमची अपडेट दिसते. कारण जेव्हा रिक्रुटर हा फिल्टर लावत असतो त्यामुळे जे पण अपडेटेड लेटेस्ट जे प्रोफाईल्स आहेत त्या त्यांना वरती दिसतात आणि त्यावरून ते त्यांना कॉल करतात. त्यामुळे तुमची जी पूर्ण प्रोफाईल आहे ते अपडेटेड असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला नोकरीची जे प्रोफाईल आहे ते अपडेट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही बघू शकता रिस्पॉन्ड टू रिक्रुटर मेल्स अँड मेसेजेस. म्हणजे रिक्रुटरचे वगैरे मेसेज मेल्स वगैरे येत असतात त्याला तुम्ही रिस्पॉन्ड करणं इम्पॉर्टंट आहे. आणि दररोज तुम्ही जेव्हा नोकरी ओपन करता तेव्हा काहीतरी चेंज करून सेव्ह करा आणि नंतर एखाद्या दोन ज्या कंपन्या असतात त्यांना तुम्ही सिम्पली रिस्पॉन्ड करा आणि अप्लाय करा. त्यावरून रिक्रुटरला समजेल की हा जो कॅन्डिडेट आहे हा जॉबसाठी सर्च करत आहे आणि त्यावरून त्यांना समजेल हा जो कॅन्डिडेट आहे तो कायम ऍक्टिव्ह आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की ही तिसरी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती कीप युअर नोकरी अपडेटेड. म्हणजे जे तुम्हाला आता सांगितले की प्रत्येक वेळी तुमची जी प्रोफाईल आहे ऍक्टिव्ह दिसली पाहिजे. आता इथे जर तुम्ही बघत असाल की लास्ट अपडेटेड येस्टरडे म्हणते, तर आता मी जर इथे व्ह्यू प्रोफाईल वरती क्लिक केलं आणि इथे एखादा जरी इथे रिझ्यूमे हेडलाईन आहे, हे रिझ्यूमे हेडलाईन मध्ये मी सिम्पली हा डॉट रिमूव्ह करून परत ऍड करतो आणि सेव्ह करतो. म्हणजे ह्या केसमध्ये काय होईल की माझी जी प्रोफाईल आहे ती अपडेटेड दिसेल. तर इथे दिसेल तुम्हाला प्रोफाईल लास्ट अपडेटेड टुडे आणि याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे पण रिक्रुटर ऍक्शन्स वगैरे असतील ते डेली बेसिसवरती मिळून जातील. आणि नोकरीमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट जी असते ती म्हणजे रिझ्यूमे. मी होप करतो की तो तुम्ही व्यवस्थित बनला असेल, कारण रिझ्यूमे जो आहे हा इम्पॉर्टंट असतो. कारण प्रत्येक कंपनीकडे जी आहे ती ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम असते आणि त्यामध्ये तुमचा रिझ्यूमे हा स्कॅन केला जातो आणि जर तुमच्या रिझ्यूम मध्ये ते पर्टिक्युलर रिक्वायरमेंट नुसार जर वर्ड नसतील तर तुमचा रिझ्यूमे तिथे रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे रिझ्यूमे हे जे आहे इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं रिझ्यूमे हेडलाईन. रिझ्यूमे हेडलाईन ही व्हेरी शॉर्ट म्हणजे ठेवायची आहे. जास्त त्याच्यामध्ये टेक्निकल स्किल्स वगैरे ऍड करायचे नाहीत, कारण की स्किलसाठी दुसरा जो पॉईंट आहे तो ऑलरेडी इथे आहे. तिथे तुम्ही मल्टिपल स्किल्स ऍड करू शकता. पण रिझ्यूमे हेडलाईन आहे हा इम्पॉर्टंट आहे, कारण हा जो आहे तो रिक्रुटरला फ्रंटला दिसत असतो. त्यामुळे इथं जर माझ्या केसमध्ये .NET साठी अप्लाय करतोय तर मी एक्सपिरियन्स .NET डेव्हलपर with a 5.5 years experience in a backend and full stack development. आणि इथे मी ऍड केले C#, .NET Core, वेब API, एंटिटी फ्रेमवर्क, लिंक्यू, SQL, Azure, अँग्युलर आणि अजाईल डेव्हलपमेंट. हा जो आहे हा मी एक्सपिरियन्स इथे ऍड केलेला आहे. तुमच्या अकॉर्डिंग तो दुसरा असू शकतो. तुम्ही वेगळ्या डेव्हलपमेंटसाठी किंवा वेगळ्या स्किलसाठी अप्लाय करत असाल तर तो सिम्पली तुम्ही 1 ते 2 लाईन मध्ये हा जो आहे हा रिझ्यूमे हेडलाईन आहे तो
ऍड करायचा आहे. आणि दुसरा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे इथं की स्किल्स. जेवढ्या पण तुम्हाला की स्किल्स येतात कॉलेज लेवल पासून ते एक्सपिरियन्स घेतल्यापासून त्या पूर्ण स्किल्स तुम्ही इथे ऍड करू शकता. आणि नंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे इथं एम्प्लॉयमेंट बघू शकता. म्हणजे तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स जो पण एक्सपिरियन्स आहे ते ऍड करणं इम्पॉर्टंट आहे. काही जण काय करतात की पूर्ण नोकरी प्रोफाईल अपडेट करतात पण त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे आणि जे पण डिटेल्स असतात प्रोजेक्ट वगैरे ते ऍड करत नाही. त्यामुळे पण नोकरीमध्ये तुमचं जे प्रोफाईल आहे ते शॉर्टलिस्ट होत नाही. त्यामुळे तुमचा जे पण एक्सपिरियन्स असेल, कोणत्या कंपनीमध्ये काम केलं आहे, ते पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुमचा जे पण ड्युरेशन असेल वगैरे ते इम्पॉर्टंट टाकायचं आहे. आणि तिथे काम केलेलं जे पण डिस्क्रिप्शन वगैरे असेल ते 1-2 लाईनमध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि बाकीचं डिस्क्रिप्शन जे आहे तुम्ही ते प्रोजेक्टमध्ये ॲड करू शकता. म्हणजे प्रोजेक्टसाठी इथे सेपरेट एक डिटेल सेक्शन असतं, त्यामध्ये तुम्ही प्रोजेक्टमध्ये सगळं ॲड करू शकता. आता इथे तुम्ही जर बघू शकता की इथे ब्रॉडकास्ट ॲप्लिकेशन वगैरे म्हणजे इंडस्ट्री मॅनेजमेंट 4.0 हे जे आहेत हे प्रोजेक्ट आहेत. हे प्रत्येक जे प्रोजेक्ट आहेत प्रत्येक कंपनीच्या अकॉर्डिंग इथे ऍड केलेलं आहे. त्याचं ड्युरेशन वगैरे आणि डिस्क्रिप्शन वगैरे जे पण आहे ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. आणि हे जे पूर्ण प्रोजेक्ट डिटेल आणि जी तुमची एक्सपिरियन्स समरी वगैरे असते याच्यावरून त्यांना रिक्रुटरना पूर्ण तुमचा प्रोफाईल जे आहे फ्रंटला दिसतं आणि त्यातून तुमचा जो रिझ्युमे आहे तो शॉर्टलिस्ट होतो आणि तुम्हाला नंतर त्याचे कॉल्स वगैरे येतात. आणि ह्या ज्या डिटेल्स आहेत या इम्पॉर्टंट आहेत जेव्हा तुम्ही नोकरी प्रोफाईल बनवत असता. आणि या डिटेल्स तुम्ही यूज करून तुमची नोकरी प्रोफाईल इझिली तुम्ही बनवू शकता. आणि यामध्ये तुम्ही डेली नोकरी प्रोफाईल जे आहे अपडेट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही डेली अप्लाय केल्यानंतर तुम्हाला रिक्रुटर्स करून कॉल आणि ज्या पण ॲक्शन असतील त्या डेली येत राहतील. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवीन टेक्निकल व्हिडिओ घेऊन येत राहील. धन्यवाद.